हॅपी रिपब्लिक डे. यस, हॅपी रिपब्लिकन डे. तर आपण याच्या माध्यमातून काय लोकांना संदेश देतो? स्वच्छतेचं महत्त्व खऱ्या अर्थानं सगळ्यांना माहिती आहे. फक्त थोडंसं असं झालं की कळतं आहे सगळं पण वळत नाही आहे. संत गाडगेबाबा असतील, अजून आपले महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान असेल, हे सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त थोडंसं एक लोकांपर्यंत परत ते जावं म्हणून आम्ही सगळे कलाकार प्रबोधनात्मक हा सगळा विचार लोकांपर्यंत घेऊन जावा. आणि छोटंसं का होईना त्यातून जर प्रबोधन झालं तर आम्हाला तेवढं समाधान आहे की बा आपण ते करू शकलो, त्याचा आपण एक हातभार होतो आहे. कुठून आलात तुम्ही? आम्ही सगळे पुण्यातले कलाकार आहोत, सगळे प्रोफेशनल कलाकार आहेत. सगळे कलाकारांनी पुरुषोत्तम करंडक असेल, राज्यनाट्य स्पर्धा असेल, गेली 7-8 वर्षे ते नाटकासाठी झटतायत आणि थिएटर करतायत प्रॉपर. तुम्ही काय सांगा? मी पण प्रॉपर थिएटरच करतो आणि आत्ता व्हिडिओ एडिटर म्हणून काम करतो. काय सांगाल याच्या माध्यमातून? या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की फक्त रस्त्यावरचंच नाही तर आजकाल जो लोकांच्या डोक्यातही कचरा आला आहे जातीभेदाचा वगैरे, तो कचराही बाहेर काढायला हवा आणि माणसाला माणसासारखं ट्रीट करायला हवं. हाच आम्हाला संदेश द्यायचा. काय नेमकं प्रश्न तर विचार. हे म्हणजे काय याच्या काय संदेश दिला तुम्ही? ह्याच्या माध्यमातून एवढंच आहे की बाबा जिथं जिथं कचरा आहे, जिथं जिथं दुर्गंधी आहे, याच्यामुळं आज जो अनेक साथीचे आजार निर्माण झालेत ना, ते दूर व्हावं आणि यातून कचरा हा व्यवस्थितरित्या कचरा पेटीमध्ये टाकता यावं, ह्यासाठी आम्ही जागरूकता म्हणून हे नाटक करतो आहे. नमस्कार, मी सागर कांबळे. बोला ना, काय काय वाटते तुम्हाला? कोण जबाबदार आहे सगळ्या गोष्टींना? जबाबदार म्हणजे आपण सगळे जबाबदार या गोष्टीला. म्हणजे आपण आपलं कसं लोकांचं कसं आहे, लोकांना कळतं आहे पण वळत नाही, असं प्रकार सगळा आहे की आजकाल आपण बघतो रस्त्यावर वगैरे कचरा असतो, पण लोकांना कळतं. पण अजून आमच्या माध्यमातून आम्ही जे करतो आहे त्यातून अजून जास्त कळेल लोकांना की कचऱ्याचं महत्त्व काय, कचरापेटीत टाकला पाहिजे हे लोकांना कळावं आणि सगळं परिसर स्वच्छ व्हावा, असं एक आम्ही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.